हॅलो स्टुडंट्स, तर आज आपण बघणार आहोत मॅथ सब्जेक्टचं 19वा प्रॅक्टिकल, जे आहे डेव्हलप अ प्रोग्रॅम टू इम्प्लिमेंट सर्व्हिसेस लाईक ब्लूटूथ ऑर वायफाय. आपल्याला ब्लूटूथ किंवा वायफायचा वापर करून एक सेटिंग्स ओपन करून त्यांना दाखवायचं आहे की बाबा ब्लूटूथची आपण परमिशन घेऊ शकतो आहे, म्हणजे त्याचं स्टेटस बघू शकतो, ऑन आहे का ऑफ आहे. अशा प्रकारे आपण बघणार आहोत. तर चला बघूया. त्यासाठी अँड्रॉइड स्टुडिओ तुमचं ओपन करून घ्या. आता हा मी कोड पहिल्यापासूनच राईट केला इथं. मी ChatGPT केला आहे. तुम्ही पण ChatGPT किंवा Google करू शकता. हे डिझाईनचा पार्ट तुम्हाला मी आधीचपासूनच सांगितलं आहे कसं करायचं आहे, काय आहे. आता ह्या टेक्स्ट व्ह्यूवर मी जे टेक्स्ट घेतला आहे डिस्प्लेसाठी, म्हणजे ऑन आहे का ऑफ आहे दाखवायसाठी वायफाय, आणि हे बटन घेतलं आहे ज्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला वायफायच्या सेटिंग्समध्ये जाऊन त्याला ऑन ऑफ करता येईल. ओके, तर त्याला आय डी दिला मी वायफायला बटन वायफाय, आणि टेक्स्टला आपण TV वायफाय स्टेटस ठेवला आहे. ओके, आता दुसरी गोष्ट, आपल्याला 3 फाईलची गरज आहे. आता आपण दरवेळी आपण मेन ॲक्टिव्हिटी XML आणि मेन ॲक्टिव्हिटी जावा करत होतो. ज्यात जावाच्या फाईलमध्ये आपण बॅकएंडचा कोड लिहायचो आणि फ्रंट एंडचा XMLच्या फाईलमध्ये लिहायचो. तर आता आपल्याला एक मॅनिफेस्ट नावाची फाईल असते. तुम्हाला इथं बघा, फोल्डर तुमचं ॲप फोल्डरमध्ये तो मॅनिफेस्ट फोल्डर आहे ना, ह्या फोल्डरच्या आत एक फाईल आहे अँड्रॉइड मॅनिफेस्ट. ह्या फाईलला ओपन करायचं आणि ह्या 2 कोर्स आपल्याला ॲड करायचे आहेत. हे कोर्स आहे ते वायफायची परमिशनसाठी आहेत. ओके, तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे टाईप करून घेऊ शकता, किंवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये हे देईन. ओके, ते बघून तुम्ही टाईप करून घ्या. ही परमिशन्स आहेत. ह्या परमिशन्सना आपल्याला ॲप्लिकेशनच्या टॅगच्या बाहेर आणि मॅनिफेस्टच्या टॅगच्या आत लिहायचं आहे. ओके, ठीक आहे. हे झाल्यानंतर हे सेव्ह करून घ्या फाईल. आता पार्ट आला आपला बॅकएंडचा. आता इथं मी काय केलं, तर टेक्स्टमध्ये बघा वायफाय लिहिलं आहे आणि समोर अननोन लिहिलं आहे. त्या अननोनच्या जागी मला स्टेटस प्रिंट करायचं आहे की ते वायफाय ऑन आहे का ऑफ आहे. ओके, तर चला पहिला बघूया. पहिला काय करून घेऊया, आपण ह्या दोघांना डिक्लेअर करून घेऊया. टेक्स्ट व्ह्यू, त्यासाठी मी डिस्प्ले नाव देतो याला इथं, डिस्प्ले. आणि बटनाला मी घेतो मी BTN वायफाय. ठीक आहे, तर मग आता आपण बनवूया. पहिलं डिक्लेरेशन झालं आहे आपलं. आता इनिशियलायझेशनचा पार्ट आहे आपल्याला, आपण ते ॲक्सेस करून घेऊया. टेक्स्ट व्ह्यूला काय दिलं मी ना, डिस्प्ले इज इक्वल्स टू फाइंड व्ह्यू बाय ID r.id. काय असेल ते डिस्प्लेचं नाव. मी काय टाकलेलं डिस्प्लेचं नाव त्याचं, आय थिंक TV वायफाय स्टेटस. हां, त्यानंतर नेक्स्ट काय, बटन. मग बटन आपण करून घेऊया वायफाय बटन वायफाय इज इक्वल्स टू फाइंड व्ह्यू बाय ID r.id. त्या बटनाचं नाव काय टाकलं आपण, ID वायफाय. ठीक आहे, इनिशियलायझेशनचा पार्ट झाला. आता आपल्याला काय करायचं आहे, त्या बटनावर क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे, आता इथं तुम्हाला दाखवलेलं मी ना, हे जे बटन आहे मॅनेज वायफाय, ह्या बटनावर क्लिक केल्यानंतर मला काय करायचं, वायफायचं सेटिंग्स ओपन करायचं आहे. त्यातून मला वायफाय ऑन ऑफ करता येईल. मग त्यासाठी बटनावर क्लिक लावायचं, म्हटलं बटन वायफाय डॉट सेट ऑन क्लिक लिस्नर V फॉर व्ह्यू ॲरो कर्ली ब्रेसेस ओपन क्लोज. ह्याच्यात आता आपण काय करूया, वायफायचं सेटिंग्स ओपन करायचं आहे. त्यासाठी आपण इंटेंट पास करूया याला, इंटेंट इज इक्वल्स टू न्यू इंटेंट. आता ह्यात आपल्याला तिची सेटिंग्स ओपन करायचं आहे. सेटिंग्समध्ये पॅनलमध्ये वायफाय. ओके, तर इथं ओपन करतो मी सेटिंग्समध्ये पॅनलमध्ये ॲक्शन वायफाय. ओके, आता ह्याला स्टार्ट करायचं आहे. स्टार्ट करण्यासाठी आपण काय करतोय, स्टार्ट ॲक्टिव्हिटी इंटेंट. आता इथे मी दरवेळी इंटेंट घेतला आहे. हा इंटेंट क्लास आहे, हा कन्स्ट्रक्टर आहे, आणि हा जो आहे हे व्हेरिएबलचं नाव आहे. म्हणजे आपण व्हेरिएबलला नाव ठेवले. तुम्ही A पण घ्या, B घ्या, काय पण घेऊ शकता तुम्ही. इथं मी इंटेंटच घेतलं आहे, ते समजायला बरं पडतं. इंटेंट.
ठीक आहे, एकदा ट्राय करून बघूया. त्या बटनावर क्लिक केलं की सेटिंग ओपन होते का वायफायचं. मी तो एक्झिक्यूट करून बघतो एकदा ॲप्लिकेशन. आता मी याच्यावर क्लिक करतो मॅनेज वायफाय. बघा सेटिंग ओपन झालं आहे. इथं वायफाय ऑन आहे पहिल्यापासून. आणि इथं मला इथं बघा तुम्ही बॅकएंडला तो इथे दिसत असेल बघा, वायफाय अननोनच दिसते अजूनसुद्धा इथं ह्या साईडला. तरी मी ठीक आहे वायफाय ऑफ करतो आणि डन करतो. स्टेटस जाऊनसुद्धा काय दिसते, वायफाय अननोनच. ही जी गोष्ट आहे ना, ही स्टेटस आपल्याला अपडेट करायचं. हा डिस्प्लेमध्ये जर आपल्याला चेंजेस करायचे आहेत, बदलायचं आहे बा, असं असं तुमचा डिस्प्ले आता वायफाय ऑन झाला आहे तर ऑन दाखवायचं आहे. मग मी त्या बटनाच्या आतच लिहितो की समजा बटनावर क्लिक केल्यानंतर पहिलं ते ऑन ऑफचं सेटिंग ओपन होणार. समजा जर मी ऑन केलं किंवा काय असेल ते करंट स्टेटस बघायचं आहे मला. आता स्टेटस बघायला एक क्लासची गरज आहे. तो क्लासचं नाव आहे मॅनेजर. ओके, पहिला आता डिक्लेरेशन करून घेऊया त्याचं मॅनेजरचं. त्या वायफाय मॅनेजर, जे पण वायफायचं स्टेटस बघायचं आपल्याला तर ते मॅनेजरकडनं होते, वायफाय मॅनेजरकडनं. मग इथं मी वायफाय मॅनेजरला डिक्लेअर करून घेतो, वायफाय मॅनेजर. आता त्याला इनिशियलायझेशन करायचं आहे. आणि हा जर कोड आहे वायफाय इनिशियलायझेशनचा कोड आहे, तो तुम्हाला जरासं लक्षात ठेवावं लागेल. कारण की हा पार्ट, हे सगळं पूर्ण ॲडव्हान्स पार्टमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल त्या गोष्टी. पण आता हे बेसिक तुम्ही लक्षात ठेवून घ्या. असं काय म्हणजे काय त्याला डिक्लेरेशनला कुठले कुठले वर्ड्स वापरतो आहे आपण वायफाय मॅनेजर घेऊया. वायफाय मॅनेजर इज इक्वल्स टू न्यू नाही, पॅरेंथेसिस इज इक्वल्स टू पॅरेंथेसिस आणि ह्यात लिहायचं आहे वायफाय मॅनेजर स्पेस गेट ॲप्लिकेशन कॉन्टेक्स्ट डॉट गेट सिस्टीम सर्व्हिसेस, लास्टला क्लोज करायचं आणि सिस्टीम सर्व्हिसेसच्या आत आपलं येणार कॉन्टेक्स्ट डॉट वायफाय सर्व्हिसेस. ओके, आता हा पूर्ण पार्ट आहे. काय करतो हा पार्ट, पूर्ण वायफायचा स्टेटस घेतो आणि ह्यात स्टोअर करून घेतो. वायफाय मॅनेजरमध्ये स्टोअर करून घेतो आपण. हे जी बनवली की नाही व्हेरिएबल, त्यात सगळा डेटा स्टोअर होतो आहे. आता मला चेक करायचं आहे त्यातलं की वायफाय ऑन आहे का ऑफ आहे. मग मला इथं मी ऑप्शन घेऊया एक इफचा, किंवा इफचा म्हणू शकता तुम्ही. हां ठीक आहे, आपण एक व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून घेऊया स्ट्रिंग. तो स्ट्रिंग टाईपचा डेटा असणार आहे. स्ट्रिंग स्टेटस चेक करायचं ना आपल्याला. स्टेटस इज इक्वल्स टू वायफाय मॅनेजर इज वायफाय इनेबल. जर वायफाय इनेबल असेल, ही कंडिशन जर ट्रू असेल तर आता मी तर काय वापरतो इथं कंडिशनल स्टेटमेंट म्हणतात त्याला, क्वेश्चन मार्क. जर इनेबल असेल तर ऑन, नसेल इनेबल तर ऑफ. ओके, हे काय करतं इथलं पहिलं कंडिशन चेक करतं. आपण इफ एल्स बघतो ना, तसंच हा कंडिशनल स्टेटमेंट आहे. ह्यात पहिला कंडिशन इथं चेक करते ट्रू आहे का फॉल्स आहे. ट्रू असेल तर हा रन करते, फॉल्स असेल तर हा रन करते. आता वायफाय मॅनेजर काय करणार, चेक करणार ती वायफाय इनेबल आहे का. इनेबल असेल तर ऑन दाखवणार, अदरवाईज ऑफ दाखवणार. आता या स्टेटसमध्ये स्टोअर आहे. आपल्याला स्टेटस प्रिंट करायचं. कुठं प्रिंट करणार आहे आपण, ह्या जागेवर प्रिंट करणार आहे ना. मग ह्याचा आय डी काय आपण स्टोअर करून घेतला इथं, डिस्प्ले. ओके, डिस्प्ले डॉट सेट टेक्स्ट. मग त्या जागेवर टेक्स्ट सेट करायचा आपल्याला. पहिला टेक्स्ट आपला असणार आहे तसा लिहायचा तो. आता आपण ह्यात हे वायफाय कोलन आहे तसंच ठेवायचं आहे, फक्त हे अननोनमध्ये अपडेट करायचं आहे ना. मग तुम्ही परत आहे तसं लिहून घेतो ह्याला, वायफाय कोलन. ओके, ह्याच्या पुढं आपल्याला स्टेटस प्रिंट करायचं ना ह्या जागेवर. मग इथं मी लिहितो प्लस आपला स्टेटस. ठीक आहे, बघूया एकदा रन करून एक्झिक्यूट करून. हे पूर्ण झालं नाही कोड आपला, तरी एकदा तुम्हाला दाखवतो काय प्रॉब्लेम्स येतात त्यात. ठीक आहे, आता हे ओपन झाले. आता इथं बघा मी मॅनेजर वायफायवर क्लिक केलं, मॅनेज वायफायवर. बघा इथं ऑफ दिसलं म्हणजे क्लिक केल्यानंतर स्टेटस दिसला आपल्याला इथं. हे तर मी आता ऑन करून जरी बॅक गेलो, ओके डन केलो, तर ह्यात अपडेट होत नाही आहे.
काय कुठली गोष्ट अपडेट होत नाही. जेव्हा मी क्लिक करेन त्यावेळेस अपडेट होते आहे का. मी ऑफ केलं, डन केलं, इथं ऑफ केल्यानंतर इथं ऑफ येत नाही आहे. मी जेव्हा क्लिक करेन त्यावेळेस होतं आहे. म्हणजे मी आपण बटनाच्या आत लिहिले ना, त्यामुळे तसं होतं आहे. मी समजा ह्याला बाहेर काढलं, ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्यांना मी बाहेर काढलं, सेव्ह केलं. आता हे बटनावर क्लिक केल्यानंतर नाही, हे एक्झिक्यूट होत राहणार, ह्याचं काय नाही. आता बटनावरच क्लिक केलं पाहिजे असं काय नाही. आता एक्झिक्यूट करतो याला. आता मी काय करतो, वायफाय मॅनेजर परत एकदा मॅनेज वायफायवर आणि एकदा क्लिक करतो. इथं ऑफ दिसते, करंट स्टेटस ऑफच आहे वायफाय. मी परत एकदा ऑन करतो वायफाय, डन करतो. ऑन केला पण वायफाय ऑन नाही झाला. आता मी काय करतो, परत ओपन करतो, ऑफ करतो. हे ऑफच आहे स्टेटस, त्यामुळे काय ह्यात चेंजेस दिसणार नाही तुम्हाला. परत एकदा वायफाय उघडतो, ऑन करतो. ह्यात आमचं स्टेटसमध्ये काय अपडेट नाही आहे. आता मी काय करतो, हे ॲप्लिकेशनच क्लोज करून परत ओपन करतो. आता ऑन दिसतं. म्हणजे जेव्हा पण मी ॲप्लिकेशन ओपन करतो आहे त्यावेळेस स्टेटस ते ऑन दिसणार, ऑफ दिसणार, काय असेल ते आपल्याला स्टेटस. मग त्याच्यावर पण सोल्युशन आहे की हे आपल्याला कधी पण स्टेटस हे अपडेट व्हायला पाहिजे. म्हणजे कुठली पण गोष्ट ओपन करून परत बॅक गेलो की त्याचं स्टेटस अपडेटेड झालेलं पाहिजे. मग त्यासाठी एक प्री डिफाईंड मेथड आहे, त्याला ओव्हरराईड करायला लागणार आहे. आणि ह्या जे गोष्टी आहेत का नाही, ह्या 2 लाईनीचे कोड आपल्याला कुठल्यातरी एका मेथडमध्ये टाकायचे आहेत. कारण की आपल्याला ते मेथड कॉल करायला लागणार आहे. तर मी एक मेथड बनवून घेतो, मेथडच्या आत आपण मेथड टाकू शकत नाही, बाहेर मेथड टाकायचं आहे आपल्याला. हे आपण ऑलरेडी एका मेथडमध्ये या मेथडमधून बाहेर जातो मी, आणि इथं माझी एक सेपरेट मेथड बनवून घेतो. आणि इथं बघू शकता, इथं प्रोटेक्टेड वॉइड लिहिलेली मेथड एक आहे ऑन क्रिएट. तशीच मी एक माझी एक मेथड बनवून घेतो. सपोज प्रायव्हेट वॉइड अपडेट स्टेटस. ओके, अपडेट स्टेटस. ह्या मेथडच्या आत मी माझा कोड टाकतो. म्हणजे जेव्हा पण ह्या मेथडला कॉल करशील त्यावेळेस स्टेटस अपडेट होणार. ओके, मग मी काय करतो, हे मेथड इथं पण टाकतो. म्हणजे कोण ॲप्लिकेशन जरी परत ओपन केला तरी त्याला अपडेटेड झालेलं दिसलंच पाहिजे. पण जेव्हा तो कुठलं तर सेटिंग ओपन करेल किंवा कुठलं तर समजा आता हे ॲप्लिकेशन ओपन केलं आहे, समजा त्याला कुठलं तर नोटिफिकेशन आलं किंवा इथूनच तो कुठला तर वेगळ्या ॲपमध्ये गेला, सेटिंग्समध्ये गेला, परत बॅक आल्यानंतर त्याला इथं अपडेट झालेलं दिसलं पाहिजे. त्यासाठी आपण एक मेथड आहे ओव्हरराईड करायची, त्याला पण ऑन रिझ्यूम नावाची मेथड आहे. मी काय करतो, इथं ऑन रिझ्यूम, आर कॅपिटल रिझ्यूम झालं. ऑन रिझ्यूम मेथड बाय डिफॉल्ट आलेले आहे. फक्त ह्या मेथडच्या आत मला त्या मेथडला कॉल करायचं आहे. केलं म्हणजे आता ही मेथड काय करणार आहे आपली, जेव्हा पण आपण कुठल्या सेटिंग्समध्ये जाईल किंवा कुठल्या तरी वेगळ्याच ॲप्लिकेशनमध्ये जाऊन परत बॅक येईन, तर आपल्या जे ओपन पहिल्यापासून ॲप्लिकेशनमध्ये येईल त्यावेळी स्टेटस अपडेटेड असणार आहे. त्यामुळे तुम्हाला एक्सप्लेन करतो, एकदा एक्झिक्यूट करतो. हे ठीक आहे, आपलं ॲप्लिकेशन परत एक्झिक्यूट झालेलं आहे. आता बघा, मॅनेज वायफायवर मी परत क्लिक करतो, स्टेटस ऑन आहे. हे तर माझं वायफाय स्टेटस ऑन आहे दिसते, पण तुम्हाला बॅकला ऑन आहे. पण ठीक आहे, मी तो ऑफ करतो आणि डन करतो. झालं इथं ऑफ. म्हणजे मी सेटिंग्समधनं परत माझ्या ॲप्लिकेशनमध्ये आलो. हे जी मेथड आहे ना ते एक्झिक्यूट करतं. ह्यातला जो कोड आहे, हे कोड आहे काय माझ्या ह्यात अपडेट स्टेटसला कॉल केले म्हणजे हे कोड परत रन झाला, म्हणजे स्टेटस अपडेट झाला. आता मी काय करतो, परत वायफाय मॅनेजरमध्ये जातो, ऑन करतो, डन करतो. झालं ऑन. मी काय करतो, समजा आता मी ह्या ॲप्लिकेशनमधून करत नाही, ऑनच दिसतं इथं तुम्हाला. मी ॲप्लिकेशन क्लोज करतो आणि वायफायवरून बंद करतो. वायफाय बंद केला. ओके, डन. आता मी परत ॲप्लिकेशन ओपन केल्या ऑनच्या जागी ऑफ दिसणार तुम्हाला, दिसतंय ऑफ. हे कशामुळे व्हायला लागले, हे मी इथं कॉल केले ना त्यामुळे व्हायला लागले. हे आपण माझ्या तुम्हाला दाखवलेलंच मी ना, ॲप्लिकेशन क्लोज करून परत ओपन केले की स्टेटस अपडेट करत होतं इथं ह्या जागेवर. ओके, तर आजच्यापुरतं एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.